नमस्कार, जय महाकाली। आज 10 नोव्हेंबर शुक्रवारचा दिवस आहे। अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस, दीपोत्सवातील दीपावलीतील अगदी महत्वाचा, ज्याला आपल्या हिंदू धर्मशास्त्रात अगदी अगण्य असं स्थान आहे, तो आजचा हा दिवस। या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर, त्याचप्रमाणे धन्वंतरीची पूजा केली जाते। या देवतांची उपासना करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवून आपल्या घरादारासाठी आपण सुख, समाधान, धन, दौलत, ऐश्वर्य मागू शकतो। तर आजची व्हिडिओ त्यासाठीच बनवून पाठवतोय की या धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय करायचंय, काय केल्याने माता लक्ष्मी, भगवान कुबेर आपल्यावरती प्रसन्न होऊन कृपादृष्टी आपल्यावरती करणार आहेत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। या धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय करायचंय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल। तर धनत्रयोदशीच्या दिवशी नेमका तुम्हाला काय करायचंय, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला बाजारातून नवीन धन, त्याचप्रमाणे शुद्ध हळदीयुक्त कुंकू जे आपण देवीला अर्पण करतो, ते शुद्ध हळदीयुक्त कुंकू आपल्याला बाजारातून विकत आणायचे। त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीची जी पावलं आपण उंबऱ्यावरती लावतो, जे मांगल्याचं, सुख शांतीचं, समाधानाचं किंवा आपल्या घरात काहीतरी सण आहे याचं ते प्रतीक आहे, अशी लक्ष्मी मातेची पावलं किंवा लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी लागणारे बत्ताशे, जे पांढरे बत्ताशे असतात, कलरचे बत्ताशे नाही तर पांढरे बत्ताशे, जे लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी देवीला प्रिय आहेत, तर ह्या काही 4-5 गोष्टी आपण बाजारातून खरेदी करून घरी देवीला अर्पण करून देवीजवळ सुख शांती समाधानासाठी प्रार्थना करायची। तर धन देवीला अर्पण करताना देवी पुढे आपण एका वाटीमध्ये किंवा पाटावरती लाल वस्त्र ठेवून त्याच्यामध्ये वाटीत थोडं धन घेऊन त्याला हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीचे स्वरूप समजून आपण त्याची पूजा करू शकतो। त्याचप्रमाणे बाजारातून आणलेलं जे हळदीचं कुंकू आहे, त्या हळदीचं कुंकू जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची प्रतिमा असेल, तर त्या प्रतिमेला ते जे हळदीचं कुंकू आहे ते कुंकू आपण त्या प्रतिमेला म्हणा किंवा त्या श्रीयंत्राला श्री सुक्त बोलून कुंकुमार्चन करू शकतो। नंतर ते कुंकू प्रसाद म्हणून आपण स्वतः लावू शकतो किंवा आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून ते आपण ठेवू शकतो। त्याचप्रमाणे जे काही लक्ष्मीची पावलं आपण आणणार आहे, तर त्याची पूजा करून, अभिषेक करून, आपल्या उंबऱ्यावरती ते लावून जेव्हा आपण आपल्या देवाची आरती करणार आहे, त्याच वेळेस त्या पावलांची सुद्धा आपल्याला आरती करायची। तर ही सर्व सेवा तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी केली तर नक्की तुम्हाला तुमच्या या रोजच्या जीवनामध्ये म्हणा किंवा जे काही तुमच्यावरती कुठल्या पैशा पाण्याची काही कमतरता असेल किंवा काही लक्ष्मी माता तुमच्यापासून दूर जात असेल, तर या सर्व गोष्टींनी देवी तुमच्या जवळ येण्याला मदत होईल। सर्व झालं माता भगवती लक्ष्मी मातेला, त्याचप्रमाणे कुबेर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी। त्याचप्रमाणे या दिवशी यमदीपदान सुद्धा केलं जाते। अकाल मृत्यूपासून आपल्या परिवारातील सर्वांचा बचाव व्हावा किंवा कोणाला अकाल मृत्यू येऊ नये, त्यासाठी आजच्या दिवशी यमदीपदान केले जाते। तर यमदीपदान करण्यासाठी काय करावे, तर यमदीपदान करण्यासाठी असा आपल्याला कणकेचा दिवा बनवावा लागतो। तर हा दिवा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचे, ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडे हळद टाकून, पाणी टाकून हे मळायचे। फक्त एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की हा दिवा बनवताना ह्याच्यात मीठाचा वापर करायचा नाहीये, हे आळणीच राहिलं पाहिजे। आणि हे जे पीठ मळून आपण हा जो दिवा बनवणार आहे, ह्या दिव्यासोबत अशा आपल्याला 2 मुटके बनवायचे। हे मुटके बनवण्यासाठी हे फक्त पीठ आपण असं हातावरती जरी रोल केलं आणि असं आपल्या बोटाने प्रेस केलं तरी हे मुटके आपल्याला हवे तेवढ्या साईजचे आपण तयार करू शकतो। तर हे असे 2 मुटके आणि एक असा यमदीपदानासाठी दिवा करायचा। तर ह्याची पूजा कशी करायची हे सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन पहा। ज्या प्लेटमध्ये आपण दिवा ठेवणार आहे, सर्वप्रथम ती प्लेट स्वच्छ करून घ्यायची, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून हा दिवा त्याच्यावरती मध्यभागी ठेवायचा आणि ह्या दिव्याला वाद घातल्याच्या नंतर ना तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचंय। गोडे तेल ह्याला चालणार नाहीये, तर ह्याच्यासाठी तुम्हाला कडवं तेल लागणार आहे। तर ह्याला गोडे तेल किंवा मोहरीचं तेल घालायचंय आणि ह्या दिव्याला वात लावायचे। त्याच्यानंतर हे जे 2 मुटके आपण बनवलेले आहेत, हे 2 मुटके दिव्याच्या दोन्ही साईडला एक ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू वाहून एक फूल व्हायचे। शक्य असेल तर पांढरं फूल व्हायलं तर अगदी योग्य ठरेल किंवा पांढरं सदाफुलीचं फूल सुद्धा या पूजेसाठी गरजेचं आहे। जर पांढरं सदाफुलीचं फूल नाही भेटलं तर आपण असं बाजारात भेटणारं दुसरं कोणतंही फूल दिव्याला वाहू शकतो। दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याजवळ आपल्याला प्रार्थना करायची की आमच्या घरातील, कुटुंबातील कोण मुलं आहेत किंवा स्त्रिया आपल्या पतीसाठी हे व्रत करतात किंवा त्यांना दीर्घायुष्य लागावं किंवा कुठे बाहेर त्यांचा अकाल काही मृत्यू व्हावा नाही। नैसर्गिकरित्या मृत्यू येणार आहे त्याच्यातून तर ते कोणालाच चुकलेलं नाहीये, त्याच्यातून तर सर्वांना जायचंच आहे, परंतु अकाल मृत्यू येऊ नये अशी जुन्या लोकांचा समज आहे। जुन्या लोकांपासून ही परंपरा रूढी पुढे चालत आलेली आहे यमदीपदानाची, तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना ह्या दिव्यासमोर बसून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐका। मृत्यूना पाशहस्तेन कालेन भार्याय सह।
त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजा प्रियता मिती. हा मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित ऐका. मृत्यूना पाशहस्तेन कालेन भार्याय सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजा प्रियता मिती. हा मंत्र व्यवस्थित लिहून घ्या. मंत्रातील एखादा शब्द अक्षर काही चुकलं नाही पाहिजे. हा मंत्र ह्या दिव्यासमोर बसून आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. त्याच्यानंतर यमदेवाचं आपल्याला आवाहन करायचं, यमदेवाला प्रार्थना करायची की अकाल आमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचू नका किंवा अकाल मृत्यू आमच्या घरातील सदस्यांना कोणाला येऊ नये यासाठी देवाजवळ आपल्याला प्रार्थना करायची. आणि प्रार्थना करून झाल्यानंतर ना हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहे, हा दिवा आपल्याला आपल्या घराचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचे. नेहमीच्या पूजेमध्ये आपण देवाला जो दिवा लावतो त्या नेहमीच्या पूजेमध्ये दिव्याची ज्योत एक तर पूर्वेला असते किंवा पश्चिमेला असते किंवा उत्तरेला असते. दक्षिण दिशेला शुभ कार्यासाठी आपण दिवा कधी प्रज्वलित करत नाही. परंतु ह्या यमदीपदानासाठी आपल्याला दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेला, म्हणजे आता हे पूर्व दिशेला तोंड आहे तर पूर्व दिशेला न करता हे असं आपल्याला ही जी वात प्रज्वलित होणार आहे ही दक्षिण दिशेला करायची. दक्षिण दिशेला करण्याच्या मागचं एक कारण की यमदेवाचं ठिकाण सुद्धा दक्षिण साईडलाच आहे. दक्षिण बाजूकडनंच यमदेव सुद्धा येतात. त्यांना त्या बाजूची पूजा प्रिय आहे किंवा त्या बाजूला त्यांना पूजा दिली जाते दक्षिण दिशेला. तर हे दिव्याचं ज्योत सुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर ठेवायचा आहे. फक्त घरामध्ये हा दिवा आपण ठेवू शकत नाही. हा यमदीपदानाचा जो दिवा आहे तो दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. तर धनत्रयोदशी बद्दलची ही माहिती आणि यमदीपदानाबद्दलची ही जी माहिती तुम्हाला मी सांगितली की मी आशा करतो ही नक्कीच तुम्हाला समजली असेल आणि तुम्ही सुद्धा सर्वजण त्या पद्धतीने पूजा करून आदिमायाशक्ती लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे कुबेर देवाला प्रसन्न करून घ्याल अशी मी आशा करतो. आणि हे जे यमदीपदान आपण करणार आहे हे यमदीपदान करावंच अशी काही प्रथा नाहीये किंवा काहींची भावना असते, कुणाला आपल्या घरात पिढ्यानपिढ्या ही गोष्ट चालत आलेली असते किंवा काहींची भावना असते की आपल्याला यमदीपदान करायचंय किंवा आपल्या मित्रमंडळीतून म्हणा किंवा नातेवाईकातून ही यमदीपदानाची संकल्पना आपल्याला समजते. त्याच्यानंतर ना प्रत्येकाला वाटतंच तर त्याच्यातून तुम्ही हे केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी त्याला कोणत्या गोष्टीची बळजुबरी नाही. अनेक ठिकाणी यमदीपदानासाठी चौमुखी दिवा केला जातो. जसं आपण ह्या दिव्याला एकच मुख केलेलं आहे तसं त्याला चौमुखी दिवा बनवला जातो. तर हे दिव्याला जिथं आपण वात प्रज्वलित करणार आहे ते असं चारही दिशेला केलं जातं. परंतु माझ्या माहितीनुसार किंवा आमच्या घरातील मच्छिंद्र महाराजांची आई आहेत त्या पण जे काय सांगतात त्यानुसार ते एकाच ज्योतीचा दिवा असतो. परंतु काही ठिकाणी 4 चौमुखी दिवा सुद्धा केला जातो किंवा चौमुखी दिवा नाही केला तरी अनेक ठिकाणी 13 कणकेचे दिवे केले जातात आणि ते यमदीपदान म्हणून घराबाहेर ते ठेवले जातात. तर तुमच्याकडे काय पद्धत असेल काय परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या प्रियजनांना या धनत्रयोदशीच्या माहितीबद्दल कळावं यासाठी याची लिंक तुम्ही नक्की शेअर करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना धनत्रयोदशीच्या तसेच येणाऱ्या दीपावली सणाच्या खूप खूप शुभेच्छा.